नमस्कार, मी डॉक्टर निलेश शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। मी सध्या उभा होते जिल्ह्याच्या ठिकाणी, अकोला जिल्ह्याच्या ठिकाणी आणि अकोला शहरात। अकोला शहराची मूळ ओळख असलेलं जे एक लँडमार्क आहे किंवा तुम्ही सर्च कराल गुगलवर तर तुम्हाला माझ्या मागे असलेलं हे सुंदराबाई खंडेलवाल टॉवरचं चित्र नक्कीच दिसेल। अकोला शहरात अशा काही जागा आहेत, अशी काही ठिकाणं आहेत कि जे माहिती सर्वांना आहेत, परंतु त्या ठिकाणाबद्दल माहिती मात्र कुणालाच नहीं। किसी जमाने में यहाँ एक चाय का होटल हुआ करता था जिसको कोई दरवाजे थे नहीं और 24 घंटा वो खुला रहती थी। वो होटल की जगह कौन सी थी, वो कहाँ पे थी होटल? ये नाले पे थी, शालीन टॉकीज के सामने। असे बरेच लँडमार्क आज आहेत अकोला शहरात, त्या गावात त्या शहरात देखील असे असतात की जे लोकांच्या तोंडी असतात, पण ती जागा आज रोजी एक्झिस्ट देखील करत नाही, कारण ते केव्हा तरी 50, 60, 70, 80 वर्ष आधी त्या ठिकाणी ती जागा होती, ते मंदिर होतं किंवा ती वस्तू होती, ते दुकान होतं आणि आज रोजी ते नाही आहे। अकोला शहरातील अशाच काही जागांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। आमच्या एका माहितीनुसार 60 ते 65 जागा अशा आहेत अकोल्यात की ज्यांच्या नावाने आज पत्ता सांगितला जातो, ऍड्रेस सांगितला जातो, लोक ओळखतात देखील, परंतु ती वस्तू, ती गोष्टच त्या जागेवर नाही आहे। सुधारणा दाखल घ्यायचं झालं मोहन भाजी भंडार ते दुकान इथे नाही आहे। मागे जे आपण बिल्डिंग पाहतोय गंगाधरचा नळ, तिथे आता जर पाहिलं तर तसं काहीच नाही आहे। काळ्या पाण्याची टाकी आणि तिचं अस्तित्वच आज नाही आहे। मराठा हॉटेल तुम्ही जर पाहिलं तर हा एक नाला आहे, या केव्हा तरी त्या जागेवर होत्या, आज त्या नाही आहे। अशाच जागेंचा शोध घेण्याचा हा शेष विशेषचा प्रयत्न आहे। कुठे त्या गोष्टी होत्या, लोकांशी चर्चा करूया, लोकांशी बोलूया आणि ती जागा शोधूया, ती जागा बघूया आणि त्या जागेचा, त्या लँडमार्कचा इतिहास आणि त्या लँडमार्क बद्दल माहिती आपणापर्यंत पोहोचूया। मी सध्या अशा एका ठिकाणी अकोला शहरात उभा आहे ज्या ठिकाणी ती गोष्ट कधी काळी होती, पण आता त्याबद्दल फक्त नाव शिल्लक आहे। लोक पत्ता त्याच्या नावाने सांगतात आणि तिचं अस्तित्वच आज नाही आहे। तर इथे केव्हा तरी 25-27 वर्ष आधी एक काळ्या पाण्याची सिंटेक्सची मोठी टाकी होती आणि इथे एक हायड्रंट केलेला होता, इथे एक बोर होता आणि त्या बोर मधून खारं पाणी टाकीत भरलं जायचं आणि या रेणुकानगर गोडबोले प्लॉटला ते सोडलं जायचं। ही नागरिकांसाठी महानगरपालिकेने केलेली व्यवस्था होती। देविदास सहारे म्हणून त्यावेळी एक मनपात नगरसेवक होते, त्यांच्या प्रयत्नानं हा इथे हायड्रंट जो आहे तो केला गेला होता आणि त्यावेळी इथली सगळी वस्ती जी होती ती विरळ होती। त्यामुळे जर तुमच्याकडे पाहुणा येत असेल किंवा कोणी येत असेल तर त्याचा लँडमार्क म्हणून काळ्या पाण्याची टाकी सांगितल्या जायची की इथे एक मोठी टाकी होती, आता ती नाहीये, इथून ती नेली, त्याचं वीज कनेक्शन तोडलं गेलं। त्यात जे पाणी काढायसाठी म्हणून जो पंप होता तो आजही त्या बोर मध्ये तसाच आहे, परंतु त्याच्या अस्तित्वाच्या कुठल्याच खुणा ज्या आहेत आपल्याला दिसत नाही। अकोला शहरात अशी बरीच ठिकाणं आहेत, त्यापैकी ही एक काळ्या पाण्याची टाकी। इथल्या जे रहिवासी लोक आहेत, जे इथे 30 वर्षांपासून राहतात, त्यांच्या आधार कार्डवर, इलेक्ट्रिक बिलवर हाच पत्ता आहे आजही, काळ्या पाण्याच्या टाकीजवळ। चला असाच एक दुसरं ठिकाण पाहूया जे पोळा चौकात आहे। सध्या आपण ज्या जागेवर उभा आहोत तिथे आता जर पाहिलं तर तसं काहीच नाही आहे। काही सायकली आहेत ज्या मोडकळीस आलेल्या आहेत, एक नाली आहे ज्यावर धापा आहे, पण इथे कधी काळी एक नळ होता आणि तो अतिशय प्रसिद्ध होता। आता तुम्ही म्हणाल नळ हे काही प्रसिद्ध असण्याची वस्तू असेल का, पण हो, तो नळ जो होता त्याला गंगाधरचा नळ असं म्हणत। आणि माझ्या मागे तुम्ही हे जे घर पाहता आता सुस्थितीत बांधलेलं, हे फार जुनं घर, त्यावेळी साधं घर तिथे होतं आणि ते होतं गंगाधर धनस्कार या व्यक्तीचं। ते एक घर होतं आणि इथे तो नळ होता, त्यामुळे त्याला गंगाधरचा नळ असंच लोक म्हणत असत। पण तो नळ इथे का होता, तर ही महान किंवा कापशी तलाव इथून येणारी जी पाईपलाईन आहे, बायपासवरून जी येते आणि इकडे शिवाजीनगरच्या पाण्याच्या टाकीवर जाते, तर हा जो ज्या भागात मी सध्या उभा आहे हा खोलगट भाग आहे, म्हणजे इकडून हा भाग आणि असा भाग। तर त्या बीडच्या पाईपलाईनवर पाईपलाईन कट करून एक नळ इथे दिलेला होता, ज्याला लोखंडी तोटी होती, लोखंडीच पाईप होता आणि तिथे 24 तास त्या नळाला पाणी राहायचं, कारण उतार पाईपलाईन मधलं या उताराला येणारं पाणी आणि इकडून उताराला येणारं पाणी, त्यामुळे ज्यावेळी सार्वजनिक नळ फार ठिकाणी अकोला शहरात नव्हते त्यावेळी 24 तास त्या नळाला पाणी असायचं आणि लोक इथे पाणी भरत असत। आणि मग तो लँडमार्क काय होता किंवा तो नळ काय नावाने ओळखला जाय, तर तो नळ ओळखला जाय गंगाधरचा नळ या नावाने। आज त्या नावाने पता सांगितला जातो। तो नळही इथे नाही आहे, त्या पाऊल खुणा किंवा त्या इतिहासातल्या सगळ्या गोष्टी नामशेष झाल्या आहेत, परंतु नाव मात्र अजून सुरू आहे। अशी अनेक आणि बरीच ठिकाणं अकोला शहरात आहेत
एक हॉटेल असं होतं की ज्याला दरवाजेच नव्हते. ते कुठे होतं? तुम्ही माझ्या मागे बघत असाल, हे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन आहे. याला पण फार मोठा इतिहास आहे. आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर हे शालिनी टॉकीज आहे. त्याच्या बाजूला बाबूजी देशमुख वाचनालय आहे. तर या जागेला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा देखील संदर्भ आहे बाबूजी देशमुख वाचनालयाला. त्या एका स्वतंत्र व्हिडिओचा तो विषय, तिकडे आपण आज जाणार नाही. पण आज आपण ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे, तुम्ही जर पाहिलं तर हा एक नाला आहे आणि आज तिथे काहीच नाही आहे. पण पुण्यात तरी एका काळी जवळपास 70 वर्ष आधी, 75 वर्ष आधी इथे हॉटेल मराठा मंदिर नावाने एक हॉटेल होतं. त्या हॉटेलचं वैशिष्ट्य हे होतं की त्या हॉटेलला दरवाजेच नव्हते आणि खिडकी देखील नव्हती आणि ते हॉटेल 24 तास उघडं असायचं. काही मोजकी हॉटेल त्यावेळी जी आहेत ती अकोला शहरात होती आणि लोकांचं बसण्या उठण्याचं, भेटण्याचं ते ठिकाण असायचं. म्हणजे या नाल्यावर तेव्हा तरी ते हॉटेल होतं की ज्याच्या अस्तित्वाच्या खुणा देखील आज नाहीत. पण आजही त्या हॉटेलच्या नावाने ही जागा ओळखली जाते. किंवा ज्या जुन्या पिढीचे जे लोक आहेत ते आजही भेटताना हॉटेल मराठा मंदिर जवळ ये असं सांगतात, जेव्हा की इथे ते हॉटेलच नाही. तुम्हाला देखील अशा जर काही जागा माहिती असतील तर त्या कमेंट करून आम्हाला सांगा. माझ्या एका मित्राला मी फोन केला होता, ज्येष्ठ आहेत, अकोला शहरातलं नामांकित व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सांगितलं अशा एक 60 ते 65 जागांची यादी निलेश माझ्याकडे आहे. आपण त्या देखील जागा त्यांचा शोध घेऊया. ही सिरीजच आपल्याला अशी जी आहे ती चालवता येईल. एक 4-5 व्हिडिओची मजेशीर ही सिरीज होईल. यानंतर आपण आता पुढे जे जाणार आहे ते असं एक भाजी भंडार की जे आज नाही आहे पण आजही लोकांच्या तोंडी आहे आणि त्याच्या नावानं ते आपला पत्ता देखील सांगतात. सध्या मी उभा आहो अकोला शहरातील तापडिया नगर या भागात आणि जिथे मी उभा आहो त्या ठिकाणी कधी काळी मोहन भाजी भंडार नावाचं एक दुकान असायचं आणि ते आजही लोकांच्या तोंडी खूप प्रसिद्ध असं दुकान आहे. कारण त्यावेळी जो ऍड्रेस सांगितला जायचा, पत्ता सांगितला जायचा, तो मोहन भाजी भंडारच्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, मागे, पुढे असं सांगितलं जात असे. आज ते दुकान इथे नाही आहे. मागे जे आपण बिल्डिंग पाहतोय या जागेवर ते टिनाचं एक छोटस असलेलं त्यावेळी दुकान होतं आणि मोहन नावाची व्यक्ती ते चालवत होती आणि त्या दुकानाला नावच मोहन भाजी भंडार असं होतं. परंतु आजही लोक ज्यावेळी पत्ता सांगतात तो मोहन भाजी भंडार असंच सांगतात. याच जागेवर ते भंडार लागत असे. परंतु आज इतिहासात ते जमा झाला आहे. त्याच्या कुठल्याच खुणा नाहीये, फक्त नाव मात्र लोकांच्या ओठी आणि तोंडी आहे, मोहन भाजी भंडार. असाच एक कारखाना अकोल्यात आहे. कोणता आहे तो कारखाना आणि लोकांच्या तो आज रेसिडेन्शियल ऍड्रेसवर कसा जाऊन बसलाय तो पण बघूया. चला, मी सध्या उभा होते जठारपेठ या भागातील केला प्लॉट मध्ये आणि माझ्या मागे तुम्ही जो पाहता हा बर्फाचा कारखाना. याला अकोल्यातला हा एकेकाळी प्रसिद्ध असा बर्फाचा कारखाना 1971 साली हा इथे सुरू करण्यात आला होता आणि जवळपास कोविडच्या आधी एक 3-4 वर्ष झाले तो आता बंद करण्यात आलेला आहे. परंतु आजही या परिसरातले लोक जे आहेत, या भागात राहणारे नागरिक जे आहेत ते आपला पत्ता सांगताना बर्फाचा कारखाना असंच सांगतात. जरी हा जठारपेठ मधला केला प्लॉट असेल तरी ऍड्रेस सांगताना मात्र आज बर्फाचा कारखाना असाच सांगितला जातो. माझ्या मागे तुम्ही पाहता श्री दिवान यांनी 1971 मध्ये स्थापन केलेला बर्फाचा कारखाना. अशाच बऱ्याच जुन्या जागा अकोल्यात आहेत. यातलाच एक भाग आपण आणखी इंटरेस्टिंग पाहणार आहोत की जिथून अकोला शहराचं मोजमाप सुरू होत असे. तिथे पण जाऊया. सध्या मी उभा आहे ते अकोल्याच्या मोठं पोस्ट ऑफिस ज्याला म्हणतात किंवा मेन पोस्ट ऑफिस म्हणतात त्या ठिकाणी आणि हे अकोला शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. नवीन बस स्टँडच्या अगदी समोर. इंग्रजांच्या काळात इथे 0 माइल स्टोन होता. ज्या ठिकाणी मी उभा आहे आता हा 0 मैलाचा दगड काय आपल्याला माहिती असेल की नागपूरला 0 माइल स्टोन स्क्वेअर की त्या ठिकाणून इंग्रजांनी भारताच्या भूपृष्ठ भागाची 4ही दिशांनी मोजणी केली होती. अकोला शहराच्या बाबतीत देखील अशा प्रकारचा एक 0 माइल स्टोन जो होता मोठ्या पोस्ट ऑफिस जवळ तो दगड जो होता तो इंग्रजांनी इथे रोवला होता. कारण हे पोस्ट ऑफिस इंग्रजकालीन आहे. आता इथून जर आपण मोजलं की आजचा कलेक्टरचा जो बंगला आहे तो या दिशेला आहे. इथून सरळ गेल्यानंतर रेल्वे स्टेशन आहे. कोर्ट देखील याच बाजूला आहे आणि त्यांचे महत्वाचे जे अधिकारी इंग्रजांचे राहत होते ते याच परिसरात राहत होते. त्यामुळे या 0 मैलाच्या दगडापासून अकोला शहराचं जे अंतर होतं म्हणजे मुख्य शहर त्यावेळी जुनी वस्ती या भागाला होती. आता इथून हा जो सगळा भाग आहे हा नवीन आहे. तर तो 0 मैलाचा दगड जो होता जो इथे होता तो आता या रस्त्याच्या बांधकामात किंवा या नालीच्या बांधकामात जो आहे तो इथे नाहीये या जागेवर. परंतु आज देखील 0 माइल स्टोनची जी खूण आहे ती इथे होती असं सांगितलं जातं. ही खूण, तो दगड खरं तर जपून ठेवायला पाहिजे होता. तो कुठे आहे माहिती नाही. ह्या ज्या काही गोष्टी आहेत या शहरासाठी फार भूषणावह आणि महत्वाच्या असतात. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. ही इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर करा आणि हाईपचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ हे समोर समोर येत राहतील. अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट देत राहा. चॅनलचं नाव पुन्हा एकदा सांगतो, शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश.